डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्याचा इतिहास जर लिहिला गेला तर एका 3 वर्षाच्या मुलीचं नाव देखील या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाऊ शकतं। तसं पाहिलं तर नामांतराच्या लढ्यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला, मग ते तरुण मंडळी असेल, ज्येष्ठ मंडळी असेल, महिला असतील किंवा इतर कार्यकर्ते असतील, पण एका 3 वर्षाच्या मुलीचा सहभाग मात्र इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखा आहे। प्रकरण काय होतं तर प्रकरण हे तत्कालीन औरंगाबादमध्ये घडलेलं प्रकरण होतं। औरंगाबादच्या दौऱ्यावरती तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आलेले होते आणि या वसंतदादा पाटलांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। वसंतदादा पाटलांना घेराव घालायचा, एक निवेदन द्यायचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावं अशा प्रकारची मागणी त्यांच्यासमोर करायची, हे नियोजन पॅन्थरने केलेलं होतं। पण वसंतदादा पाटील मात्र इथल्या कार्यकर्त्यांना वेळच द्यायला तयार नव्हते। वसंतदादा पाटलांचा ताफा विमानतळावरून ज्यावेळेस निघाला त्यावेळेस कार्यकर्त्यांनी हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी मात्र या कार्यकर्त्यांना हा ताफा अडवू दिला नाही। अशातच जमनाबाई गायकवाड नावाच्या एका महिलेनं आपल्या 3 वर्षाच्या मुलीला थेट वसंतदादा पाटलांच्या गाडीच्या समोर फेकलं आणि मुख्यमंत्र्याचा ताफा अडवला गेला। 3 वर्षाच्या मुलीने थेट मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जाऊ लागलं। सगळीकडे याची चर्चा झाली आणि पॅन्थरचा लढा आणि नामांतराचा लढा आणखीन तीव्र झाला। जमनाबाई गायकवाड यांच्या मुलीने मुख्यमंत्र्याची गाडी अडवली, हा इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखा प्रसंग आहे आणि याच मुलीमुळे मराठवाड्यामध्ये नामांतराच्या लढ्याला आणखीन गती मिळाली, आणखीन तीव्रता त्या लढ्याची वाढली। म्हणून या मुलीचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखं आहे, कारण या मुलीने 3 वर्षाची असतानाच या नामांतराच्या लढ्यामध्ये सहभाग घेतला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावं, हा लढा किती तीव्र स्वरूपाचा होता हे यावरून लक्षात येतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला का द्यायचं हा जर प्रश्न आपण उपस्थित केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच खरे मराठवाड्याच्या शिक्षणाचे जनक आहेत असं म्हणायला देखील हरकत नाही। कारण मराठवाड्यामध्ये ज्या कालखंडामध्ये एकही महाविद्यालय नव्हतं, उच्च शिक्षणाची सोय नव्हती, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच मराठवाड्यामध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आणि मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यासह विदर्भातल्या देखील काही जिल्ह्यांना या शिक्षण क्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न केला। तत्कालीन परिस्थितीमध्ये मराठवाड्यासाठी एकच विद्यापीठ होतं आणि ते म्हणजे उस्मानिया युनिव्हर्सिटी। इथून उस्मानिया युनिव्हर्सिटीला जाणं, शिक्षणासाठी जाणं शक्य नव्हतं, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्याच्या शिक्षणाची सोय व्हावी, उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली। पण हे मिलिंद महाविद्यालय ज्यावेळेस स्थापन होत होतं त्याच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं वक्तव्य केलं होतं की खरं तर या विभागाला एका महाविद्यालयाची नाही तर एका विद्यापीठाची गरज आहे। आणि ज्यावेळेस मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षणाची समिती स्थापन केली गेली, विद्यापीठ स्थापनेची समिती स्थापन केली गेली, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील त्या समितीचे अध्यक्ष होते, हे आपल्याला कदाचित माहिती नसेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत अनेक वेळेस पत्रव्यवहार देखील केलेला होता आणि या विभागाला एका विद्यापीठाची गरज आहे असं सांगितलेलं होतं। या शहरामधले जे मुख्य नेते होते ज्यांच्यामध्ये आपण माणिकचंद पहाडे यांचं नाव घेऊ शकतो, त्यानंतर गोविंदभाई श्रॉफ यांचं नाव घेऊ शकतो। ज्यावेळेस या दोन्ही मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं सांगितलं की इथं उच्च शिक्षणासाठी काहीही करू नका, इथं काही शिक्षणाचं वातावरण नाही आहे आणि इथे तुम्हाला महाविद्यालय स्थापन करून काही उपयोग होणार नाही, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना असं उत्तर दिलं होतं की फक्त महाविद्यालयाचं नाही तर या विभागाला एका विद्यापीठाची गरज आहे। आणि म्हणून सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मराठवाड्यामध्ये एक विद्यापीठ स्थापन व्हावं म्हणून प्रयत्न करत होते आणि त्यांच्याच प्रयत्नाचं यश म्हणून आपण बघतोय की त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या मराठवाड्यासाठी एक विद्यापीठ असावं असा कार्यक्रम आखला आणि त्याच वेळेस मराठवाडा विद्यापीठाची स्थापना देखील झाली। आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून मराठवाड्यामध्ये हे विद्यापीठ आपल्याला मिळालेलं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला देण्यात यावं अशा प्रकारची मागणी तत्कालीन परिस्थितीमध्ये करण्यात आली। जवळपास 17 वर्षाचा संघर्ष सुरू झाला। वसंतदादा पाटलांनी या विद्यापीठाचं नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा प्रयत्नही केला, पण आंदोलन एवढं पेटलेलं होतं की तो निर्णय वसंतदादा पाटलांना मागे घ्यावा लागला आणि वसंतदादा पाटलांनी असा निर्णय घेतला की इथून पुढे कुठल्याही संस्थेचं नाव बदललं जाणार नाही। या निर्णयाच्या विरोधात देखील तीव्र अशा प्रकारची आंदोलनं झाली आणि आंदोलनं झाल्यानंतर वसंतदादा पाटलांना देखील हा निर्णय नंतरच्या कालखंडामध्ये मागे घ्यावा लागला।
पुन्हा ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार झाले त्यावेळेस देखील त्यांनी हा प्रयत्न केला, पण त्यांना देखील अशाच प्रकारच्या अडचणी आल्या आणि त्यांना देखील एक वेळेस घेतलेला निर्णय मागे घ्यावा लागला. पण त्यांनी नंतर मात्र सत्ता गेली तरी 72 पण विद्यापीठाला नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं द्यायचंच अशा प्रकारचा निर्णय घेतला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की 14 जानेवारी 1994ला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं त्याचं नामकरण करण्यात आलं. आणि त्या दिवशी मकर संक्रांत होती, तिळगुळ वाटला जात होता आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं म्हणून लोक आपलं तोंड देखील गोड करत होते. पण या गोड इतिहासाच्या पाठीमागे जो कडू संघर्ष रगडलेला आहे तो मात्र भयानक आहे. अनेकांचे प्राण गेले, अनेकांची घरं जाळली गेली, अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, संसार उद्ध्वस्त झाले, अनेक कार्यकर्त्यांना आपलं सर्वस्व त्याग करावं लागलं. आणि या सगळ्यांमधून जवळपास 17 वर्षाच्या संघर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. आणि हा इतिहास एक संघर्षाचा इतिहास म्हणून लिहिला गेला आणि या इतिहासामध्ये अनेकांची नावं सुवर्णाक्षरांनी कोरली गेली. आपल्याला नेमकं या नामविस्ताराच्या लढ्याबद्दल अर्थातच नामांतराच्या लढ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.